नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये फारच खतरनाक असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. आता इकडे मंजिरीने वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलेला राहतो आणि ते सगळं अंबिकाला कळतं. ते कशा प्रकारात कळतं सगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, एकदम छोटासा आहे व्हिडिओ. आता मात्र इकडे मंजिरीला प्रचंड आनंद झालेला राहतो. मंजिरी बोलते, आता हा दिवा मला फायनली मिळाला. आता हा दिवा मला मिळाला आहे. आता ह्या दिव्याने मी काय करते ना ते बघच. आता मीराकडनं फार अशी मोठी चूक होते. आता मीरा स्वतःहूनच तो दिवा त्या मंजिरीला देते. आता इकडे मंजिरी डायरेक्टच तो दिवा घेऊन मार्जरी पुढे जाते. मंजिरी म्हणते मार्जरीला, मार्जरी मला हा दिवा मिळाला. मार्जरीला प्रचंड आनंद होतो. मार्जरी बोलते, आता या आगीमध्ये तू हा दिवा सोडून टाक बरं. तेव्हा मंजिरी पण बोलते, आता हा मी दिवा एवढ्या मेहनतीने मिळवला आणि तू हा दिवा आगीमध्ये सोडून टाक, असं सगळं का बोलत आहे बरं. तेव्हा मार्जरी पण बोलते, तुझा आणि माझ्यामध्ये हस्तांतर आहे, तुला हेच तो गोष्ट कळत नाही. जर का हा दिवा तू या आगीमध्ये सोडून टाकला ना तर त्या तीन कवड्यांनी आपल्याला जीव घ्यायचा. जर का हा तू दिवा आगीत सोडला त्याच्यातनं एक लॉकेट तयार होईल आणि जर का ते लॉकेट त्या वेदाने घातलं ना तर तिचा डायरेक्ट जीव चालला जाईल आणि एक कवडी आपली पूर्ण होईल. फक्त 2च कवड्या होता आणि एक मनुष्य आणि एक आत्मा. मग त्या मनुष्य आणि आत्म्यामध्ये ना फार असा राग निर्माण होईल. ते दोघे एकमेकांपासून फार असा तुटून जातील. आपण असं निर्माण करूया. त्याच्याने मंजिरीला प्रचंड आनंद होतो. मंजिरी बोलते, वा वा मार्जरीचं किती मस्त असं डोकं चालतं, पण त्या दोघांमध्ये राग कसं काय निर्माण होईल. तेव्हा मार्जरी पण बोलते, मी तुला ते सगळं नंतर सांगते, आता मी तुला जे सांगते ते कर. असं म्हणून आता इकडे तो मंजिरी तो दिवा घेते आणि डायरेक्ट त्या आगीमध्ये सोडून टाकते आणि तिचा कायक मंत्र होतो तो मार्जरी म्हणते आणि डायरेक्ट प्रेक्षकांना तिथून एक लॉकेट तयार होतं. हे लॉकेट घेतो आणि वेदाला दे. जर का हे लॉकेट वेदाने घातलं ना वेदाचा डायरेक्ट जीव चालला जाईल. त्याच्याने मंजिरीला प्रचंड असा आनंद होतो. आता इकडे वेदा पण शाळेतनं आलेली राहते. तेव्हा आता मंजिरी पण बोलते, वेदाला आजचा शाळेतला दिवस कसा गेला बरं. तेव्हाच वेदा बोलते, मी खूप थकले आहे आजी, मला थोडं वरती जाऊ दे, मला आराम करू दे, आपण नंतर बोलू. पण तेव्हाच आता ती मंजिरी पण बोलते, मला तुझ्याशी फार महत्वाचं असं बोलायचं, हे गे लॉकेट वेदा, मी तुझ्यासाठी हे लॉकेट आणलं आहे. तेव्हाच वेदा पण बोलते, मला नको, मला लॉकेट घालायला अजिबातच आवडत नाही, मला हे लॉकेट अजिबातच घालायचं नाही आहे. तेव्हा तिथे मीरा पण येते. मीरा बोलते, काय झालं बरं, काय गप्पा चालू आहे बरं दोघांच्या. त्यात आता वेदा पण बोलते, मला आजी ना हे लॉकेट घालायला देत आहे, पण मला हे लॉकेट अजिबातच घालायचं नाही. मला लॉकेट घातलेली ना अजिबातच आवडत नाही. मला अंबिका आई लॉकेट द्यायची, मी ते लॉकेट घालायचे. ती गेल्यापासून मी कोणतं पण लॉकेट घालत नाही आहे. मला लॉकेट अजिबातच आवडत नाही आहे. त्यात आता मंजिरी पण बोलते, प्लीज हे लॉकेट घाल ना, मी तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने हे लॉकेट आणलं, तू हे लॉकेट जर घातलं नाही तर मला फार असं वाईट वाटेल. तेव्हा ती मीरा पण बोलते, हो अगं आईसाहेबांनी किती प्रेमाने तुझ्यासाठी लॉकेट आणलं आहे, प्लीज तू हे लॉकेट घाल ना. तेवढ्यात ती वेदा पण बोलते, बरं ठीक आहे चालेल, असं म्हणून ते वेदा पण लॉकेट घालते आणि इकडे मंजिरीला प्रचंड आनंद होतो. आता इकडे मंजिरी बोलते, आता फक्त 24 तासामध्ये आता ह्या वेदाचा जीव जाईल. त्याच्याने मंजिरीला प्रचंड असा आनंद झालेला राहतो. आता मात्र इकडे अंबिका बोलते, हे सगळं आपल्या घरामध्ये काय चाललं आहे बरं, तू त्यांना तो दिवा का बरं दिला बरं. तेव्हा आता ती मीरा पण बोलते, हो ना, मला त्यांच्यावरती थोडासा डाऊट आलाच होता बरं, त्यांना तो दिव्याची काय गरज होती बरं, त्यांनी माझ्याकडनं तो दिवा मागून घेतला आणि त्याच्यानंतर ते त्या दिव्याबद्दल काय केलं त्यांनी काय नाही ते मला काय देखील एक सांगितलं नाही. तो दिवा कुठे नेला त्यांनी ते मला काय देखील एक सांगितलं आणि ते दिव्याचं नेमकं करणार तरी काय आहे बरं. त्याच्याने इकडे मीराला फार असा संशय आलेला राहतो त्या मंजिरीवरती. तेव्हा अंबिका पण बोलते, त्यांना तो दिवा द्यायची आपल्याला काही देखील गरज नव्हती, तू त्यांना तो दिवा दिलास कसं काय बरं. पण एकदाचा तू त्यांना तो दिवा दिला, पण त्या दिव्याचा त्यांनी काय केलं त्याचा शोध लावलाच पाहिजे, कारण की ती साधीसुधी गोष्ट नाही. तिथे आजी डायरेक्ट त्या आगीमध्ये उभी होती. ते सगळ्या दिव्या पायरेच झालं होतं. त्या दिव्यावरतीच काहीतरी एक तोडगा केला असेल, तर तो तोडगा शोधून काढलाच पाहिजे. तेव्हा मीरा पण बोलते, हो मी त्या सगळ्या गोष्टीचा शोध लावणारच आहे, पण मला काहीतरी एक वेगळ्याच गोष्टीचं खंत वाटत आहे. तेव्हा ती अंबिका पण बोलते, कोणत्या गोष्टीचं खंत वाटत आहे बरं. तेव्हा ती मीरा पण बोलते, आज सकाळी ना एक लॉकेट मी पाहिलं, ते लॉकेट आहे ना आईसाहेबांनी वेदाला दिलं घालण्याकरता. तेव्हा अंबिका पण बोलते, कोणतं लॉकेट बरं वेदाला दिलं बरं. तेव्हा आता मीरा पण बोलते, एक लॉकेट होतं त्यांनी ते तिला घालण्याकरता दिलं. ते लॉकेट त्यांना देत असताना त्यांचा थोडासा चेहऱ्याचा अवभाव मला काहीतरी वेगळा वाटत होता. ते असे घाबरलेले पण मला मनातनं थोडीशी वाटत होते. त्याच्यावरनं मला त्यांच्यावर थोडासा डाऊट आलेला आहे. आता इकडे अंबिकाला पण खात्री पटलेली आहे की मंजिरीच काही ना काहीतरी कट करताना ती वाईट व्यक्ती आहे. आता इकडे 24 तास झालेली राहता. वेदाला फार असा त्रास होऊ लागत असतो. वेदाशी चक्कर येऊन खाली पडते. वेदाला प्रचंड असा त्रास होतो. आता वेदा आई आई असा हाक मारते. तेव्हा तिथे अंबिका येते. अंबिका बोलते, काय झालं बरं वेदाला. वेदाशी तिथे खाली येऊन पडलेली असते. आता इकडे मीरा ती किचन मध्ये असते, तिला काही देखील एक आवाज ऐकू येत नसतो. आता इकडे अंबिका डायरेक्टच मीराला बोलवते. आता मीरा बघते तर काय वेदा खाली पडलेली असते. आता इकडे मीरा पण वेदाला फार अशी सावरते. आता इकडे तेवढ्यात प्रेक्षकांना महागौरी आजी होते. आता महागौरी आजी येऊनच त्यांना परत चमत्कार करणार राहते. आता इकडे महागौरी आजी येऊनच आहे ना वेदा पुढे जाते, वेदाच्या डोक्यावरून असा हात फिरवते आणि डायरेक्टच वेदाशी उठून जाते. त्याच्याने मंजिरीचा चेहरा एकदम असा बघण्यासारखा झालेला राहतो. मंजिरी एकदम अशी घाबरून जाते. मंजिरी बोलते, परत 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 ही म्हातारी इथे आलीच. या म्हातारीला काय गरज पडली होती बरं इथे यायची. ही म्हातारी येते ना तेव्हाच माझा प्लॅन असा फेल जातो
आता गेलं परत. आता हे लॉकेट पण माझं चाललं गेलं आणि तो दिवा पण माझा चालला गेला. आता ही म्हातारी आली ना, आता सगळं चाललं गेलं. आता जो काय एक डाव राहतो ना प्रेक्षकांना मंजिरीचा, तो तिथेच आता फ्लॉप झालेला राहतो. आता इकडे डायरेक्ट महागौरी आजी बोलते, वैदा बाळा गळ्यात जे काय लॉकेट आहे ते लॉकेट काढून टाक. असं म्हणून प्रेक्षकांनो ती महागौरी आजी ते लॉकेट काढून टाकते. त्यात मीरा पण बोलते काय झालं बरं आजी. तेव्हा आता महागौरी आजी पण बोलते हे लॉकेट हे कोट करत असताना हे एक जादू टोण्याचं लॉकेट आहे, हे इच्छा ते गळ्यातनं काढून टाकतो. असं म्हणून प्रेक्षकांना तिथे लॉकेट पण काढून टाकते. मंजिरीचं जे काय सगळं सत्य राहतं ते सगळं सत्य मीराला पण कळालं जातं. मीरा बोलते 100% यांच्यामध्ये काहीतरी गडबड आहे, यांनी हे लॉकेट तिला दिलंच कसं काय बरं. त्यात आता मीरा पण बोलते तुम्ही हे लॉकेट कुठून आणलं बरं. त्यात मंजिरी पण बोलते मला एका बाबाने हे लॉकेट दिलं होतं. तर आता मंजिरी एकदम अशी खोटं बोललेली राहते. मीराला तिच्यावरती 100% खात्री पटलेली राहते, यांनीच काहीतरी त्या दिव्याबद्दल केलं असेल, यांच्याच मनामध्ये काहीतरी काळं बेळ आहे. आता जे काय सत्य ते सगळं कळलेलं राहतं. आता इकडे मीरा जे काय ते अंबिकाला सांगते मला खात्री आहे हे खूप विचित्र वागत आहे, यांनीच काहीतरी त्या लॉकेटवरती जादूटोना केला असेल आणि तो आपल्या बैलाला दिला असेल ते लॉकेट, आणि दिव्यावर पण त्यांनीच काहीतरी केलं असेल. मला 100% खात्रीचेच काहीतरी कट करताना करत असेल. तिकडे अंबिकाला पण खात्री पटलेली राहते त्या मंजिरीवरती. आता इकडे डायरेक्टच मंजिरीनं मार्जरी पुढे जाते म्हणते आपला प्लॅन परत असा फॉलोअप झाला आहे. आता इकडे मार्जरी बोलती आता आपलं काय देखील एक खरं नाही, नेहमी ती येऊ नये ना, आता वैदाचा जीव वाचवेल आपण, ते वैदाचा जीव अजिबातच देऊ शकणार नाही, आपण मनुष्याला आणि आत्म्याला अजिबातच वेगळं करू शकणार नाही. आता आपला प्लॅन परत असा फ्लॉप झाला. ते दोघंही असे तोंडावरती पडलेले असतात आणि त्यांचं जे काही कट करत ते सगळं उघड झालेलं राहतं. आता इकडे अथर्व पण ऑफिसवरनं घरी आलेला राहतो. आता अथर्व डायरेक्टच वेद्या पुढे जातो. अथर्व बोलतो वेद्या बाळातला काय झालं बरं. आता इकडे मीरा जे काय घडलेलं तरी सगळं अथर्वला सांगते. आता इकडे मीरा म्हणते खूप वाईट घडलं आहे बरं. तर अथर्व पण बोलतो काय वाईट घडलं आहे बरं. आता इकडे मीरा बोलते आईसाहेबांनी एक लॉकेट दिलं होतं बरं आपल्या वेदाला घालण्याकरता. तेव्हा अथर्व बोलतो मग बरं झालं ना, वेदा अजिबातच लॉकेट घालत नाही. अंबिका गेल्यापासून वेदांनी अजिबातच कोणतं देखील एक लॉकेट घातलं नाही, उलट हे लॉकेट वेदांनी घातलं, उलट चांगलंच झालं ना. त्यात मीरा पण बोलते हो ते चांगलंच झालं, पण त्याच्यासोबत एक वाईट गोष्ट पण झाली आहे. त्यात अथर्व बोलतो त्याच्यासोबत एक वाईट गोष्ट झाली आहे असं सगळं काय बोलत आहे बरं तू. तर आता मीरा पण बोलते ते एक लॉकेट ते जेव्हा त्यांनी लॉकेट घातलं त्या वेदाला सकाळी चक्कर आली होती, ती खाली पडली होती. तर अथर्व बोलतो वेदाला काही त्रास झाला नाही, तुम्ही डॉक्टरांना बोलवलं होतं का. तर मीरा पण बोलते हो मी सगळं डॉक्टरांना बोलवलं, तिला काही देखील एक त्रास होत नाही, तुम्ही ते जाऊ द्या बरं. तर अथर्व बोलतो ते कसं काय जाऊ देऊ बरं. तर मीरा पण बोलते मला तुमच्याशी काय महत्वाचं बोलायचं तुम्ही ते ऐका. तर अथर्व बोलतो काय बोलायचं आहे बरं तुला. आता रेट मीरा पण सांगते मला आईसाहेबांवरती डाऊट आहे, ते एक लॉकेट मला जादू टोण्याचं वाटत आहे, ते लॉकेट आईसाहेबांपर्यंत आलंच कसं काय बरं. आईसाहेब असं सगळं का वागत आहे बरं, आईसाहेबांनीच त्या लॉकेटवरती काहीतरी जादू केली असेल. तर अथर्व पण बोलतो ती माझी आई आहे, तू तिच्यावरती अजिबातच संशय घ्यायचा नाही, तू फार चुकीचं बोलत आहे. तर मीरा पण बोलते मला 100% त्यांच्यावरती खात्री आहे, त्यांनीच काहीतरी काळं बेरं केलेलं आहे बरं. तर अथर्व पण बोलतो तुम्हाला याचा पुरावा दे, जर का तुम्हाला याचा पुरावा दिला ना मी आईला डायरेक्ट घराच्या बाहेर हाकलून देईल, जर का तो याचा पुरावा देऊ नाही शकतील ना तर मी तुला घराच्या बाहेर हाकलून देईल, तुला जर काही चॅलेंज एक्सेप्ट असेल तर मला हो का नाही ते सांग. तर मीरा पण बोलते हो मला एक चॅलेंज एक्सेप्ट आहे. आता प्रेक्षकांकडे मीरानी पण ते चॅलेंज एक्सेप्ट केलेलं राहतं. आता मालिकेमध्ये नवनवीन पुढे काही ट्विस्ट हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या जर का तुम्हाला डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायचे असेल ना तर आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.